मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय अपंगत्व, खास करून शारीरिक अपंगत्व, ज्याला आपण फिजिकली चॅलेंज पर्सन म्हणतो. आता शारीरिकदृष्ट्या अपंगत्व जेव्हा आपण म्हणतो तेव्हा शारीरिक कार्य किंवा कार्य विकसित करण्यात अयशस्वी होणारी व्यक्ती, खास करून हालचाल असेल, संवेदना असेल, समन्वय असेल, भाषण असेल, यात मानसिक अपंगत्व वगळता बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शारीरिक व्यंगामध्ये धरल्या जातात. आता शारीरिक अपंगत्व म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर, कार्यावर, गतिशीलतेवर, कौशल्य तग धरण्याची मर्यादा त्याच्यात कमी असते. आणि मग अशा शारीरिक अपंगत्वामध्ये दैनंदिन जीवनातील इतर पैलूंवर मर्यादा घालणाऱ्या दोषांचा समावेश होतो, जसे की श्वसनाचे विकार, अंधत्व, अपस्मार आणि झोपेचे विकार, ह्यांनाही तुम्ही त्यातच धरले जातात, हे लक्षात घ्या. आता सामान्यतः अपंग व्यक्तींमध्ये, शारीरिक अपंग व्यक्तींमध्ये, त्याला आपण फिजिकली चॅलेंज पीपल म्हणतो, त्यात आंधळे, ज्याला दिव्यांग म्हणतो आपण, मूकबधीर, त्यानंतर कुठचतरी त्याचं आपण म्हणतो की अवयव हे त्याचं इम्प्युटेड केलेलं आहे, कापलेलं आहे, अशी व्यक्ती, किंवा असमान अवयव असणारी व्यक्ती, काहीतरी वेगळंच पाय, मुठात पाय आहे किंवा पाठीत कुबड आहे की अशी, ही ज्या काही व्यक्ती आहेत यांना आपण पारंपरिकरित्या हे सामान्यरित्या अपंग व्यक्तींमध्ये पकडले जातात. आता एक गोष्ट 100% की अपंगांकरता खास सोय, अगदी गाडीमध्ये, लोकल असेल, बस असेल, प्रत्येक ठिकाणी सरकारवरती कायद्याने एक प्रकारचं बंधन घातलंय की तुम्हाला अपंगांकरता तुम्ही काय सोय केली आहे हे दाखवा. नुसतं दाखवा नाही, इव्हन टॉयलेट, बाथरूम पासून प्रत्येक ठिकाणची त्यांच्याकरता खास वेगळी सोय करणं गरजेचं असतं. आणि सुशिक्षित समाजामध्ये हे 100% आढळून येतं. आता एक महत्वाचा भाग नक्कीच विचार करण्याला की अपंगत्व कशाला म्हणता येईल. कारण का बरेच वेळा असं लक्षात येतं की कोणाला एक डोळा नाही, दुसरा डोळा आहे ना, मग एक डोळा नसलेला व्यक्ती अपंग ठरतो का? किंवा त्याचं एक डोळ्याचं विजन अगदी कमी लो आहे पण दुसरा आहे चांगला, अशा व्यक्तीला 30% अपंगत्व धरलं तर बेंचमार्क, त्याला 40% बेंचमार्क जे आहे गाठायचं असेल, एक डोळा संपूर्णतः त्याला दृष्टी नसणं आवश्यक आहे. आणि दुसऱ्या डोळ्याचं प्रमाण बघण्याचं हे 40% असेल तर त्याला 40% अपंगत्व देतात. हीच गोष्ट कानाने, ज्याला आपण बधीर म्हणतो, त्याच्याकरता ही तीच अवस्था आहे. कारण का हे प्रमाण असतं, पर्सेंटेज. मग कोणतरी 60% असतं, कोणाला 40% असतं, कोणाला 80% विजन नसतं, काय 80% हिअरिंग असतं नसतं. मग ते 20% वरती तेच काम करत जातं. मग हिअरिंग एड लावलं जातं. डोळे ज्यावेळेला दिसत नाही, कमी दिसत नाही, त्या काठीत घेऊन जेव्हा ते चालले जातात, काही जणांना दिसतंय पण अंधुक दिसतं, हे डोक्यात घेऊया. तर त्यामुळे अपंगत्वाचं सर्टिफिकेट मिळण्याकरता 40% डिझॅबिलिटी असणं गरजेचं आहे, हा एक भाग नक्की आहे. आता जाता जाता कोणी असा फिजिकली चॅलेंज व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीशी आपण साधारणतः कसं बोलावं की कसं वागावं. आपण व्यवस्थित, ज्या गोष्टी आपल्याला दिल्या देवाने त्या आपल्या हातात नव्हत्या, देवाने आपल्याला फुकट दिलेल्या आहेत, हे डोक्यात राहू दे. आणि त्यामुळे आपण व्यवस्थित आहोत तर आपण ज्यांच्याकडे थोडंफार कमी दिलेलं आहे त्या लोकांशी आपण कसं बोलावं हे नक्की आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्याशी बोलताना, कोणाशी, कुठच्याही अपंग व्यक्तीशी बोलताना सामान्य स्वरच वापरा. कुठेतरी आश्रय देताय, आश्रितासारखं बोलताय असं बोलता कामा नये. खूप मौल्यवान किंवा राजकीय दृष्ट्या योग्य होऊन नका, किंवा अति संवेदनशील असणं त्यांच्या संदर्भात, अगदी अरे थांब मी तुला घेऊन जातो, हे करतो, हे करतो, त्यांना राग येतो.
ज्या व्यक्तीशी तुम्ही बोलत असाल त्या व्यक्तीशी तुम्ही बोला. म्हणजे अगदी तुम्ही उदाहरणार्थ त्याला ऐकू येत नसेल आणि त्याला बाजूचा व्यक्ती हातवारे करून त्याला एक्सप्लेन करून सांगत असेल तरी त्याच्याकडेच बघून बोला. जो एक्सप्लेन करतो त्याच्याकडे बघत बोलू नका. आणि जेवढं थेट बोलता येईल तेवढं थेट बोला. जेवढं नॉर्मल बोलता येईल तेवढं नॉर्मल बोला. जेवढं आपण नॉर्मल व्यक्तीशी बोलतो तसंच त्यांच्याशी बोला. तर त्या व्यक्तीला तुमच्याशी मैत्री करायला आवडेल. मला असं वाटतं आज शारीरिकदृष्ट्या ज्याला अपंगत्व म्हणतो फिजिकली चॅलेंज पीपल या संदर्भात आपण माहिती घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल. तिथपर्यंत इथे थांबतो. धन्यवाद.